सारे MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा। रिपाई महिला आघाडीचे 5 दिवसापासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू। MIDC पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी। MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावे। सदर हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यास व अवैध धंदे बंद करण्यास अकार्यक्षम ठरल्याचा आरोप करत MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। सदर उपोषणाचा शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी 5वा दिवस होता। या उपोषणात रिपाई महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती पवार, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, कावेरी भिंगारदिवे, ज्योती साठे, जयश्री गायकवाड, शीतल नाटेकर, सारिका गांगुर्डे, कविता भालेराव, सारिका साळवे, संपदा म्हस्के, दानिश शेख, नईम शेख, संदीप वाकचौरे, विजय शिरसाट, गुलाम शेख, जमीर सय्यद, जावेद सय्यद, अजीम खान, देवेंद्र वाघमारे, शहबाज शेख, प्रतीक शिंदे, मुन्ना भिंगारदिवे, विल्सन रुकडीकर, प्रवीण भिंगारदिवे, अकिल शेख, राहुल गाडेकर, दिलनवाज शेख, योदन भालेराव आदींसोबत कार्यकर्ते सहभागी झाले होते। अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाचा तीव्र जाहीर निषेध करतो। गेल्या 4 दिवसापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योतिताई पवार ते पोलीस अधीक्षक कार्यालय समोर बेमुदत असं आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत। MIDC हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे चालू आहे। त्या धंद्यांसाठी ताईंनी RPIच्या माध्यमातून गेल्या 1 वर्षापासून अनेकदा निवेदन दिले, उपोषण केले, तरी देखील त्या ठिकाणी असणारा API हा कोणत्याही अवैध धंद्यावर कारवाई करत नाही। अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यासाठीच त्यांनी पुन्हा या ठिकाणी उपोषण चालू केलं, तरी देखील आजचा 14 दिवस असून देखील या ठिकाणी कोणताही अधिकारी आला नाही, त्यांची विचारणा केली नाही। रात्रबेरात्री ते एकटेच या ठिकाणी झोपत आहेत। त्या ठिकाणी एकही त्यांचा पोलीस कर्मचारी त्यांच्यासाठी इथे आला नाही। जर MIDCचे API यांची बदली त्वरित केली नाही तर काही दिवसांमध्येच माननीय मुख्यमंत्री साहेब नगरमध्ये येणार आहेत, तर आम्ही RPIच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवू। आणि जोपर्यंत याची बदली होत नाही, जोपर्यंत MIDC भागातील अवैध धंदे बंद होत नाही, तोपर्यंत आमचं हे चालू असलेलं आमरण उपोषण थांबणार नाही। जय भीम। महिला आघाडीच्या वतीने आम्ही इथे 4 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहोत। अजून तरी कोणती आम्हाला कारवाई झालेली नाही। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार। ओके।